नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, मला लहानपणी काय वाटायचं माहिती का, गाणं काय रियाज केल्यानंतर कोणालाही म्हणता येईल, है की नाही. काय, माझा एक मित्र होता आणि त्याची आई खूप छान गाणं म्हणायची. म्हणजे नासरी मोरा आंब्याच्या वनात किंवा मोगरा फुलेला अप्रतिम गाणी म्हणायची. खूप वर्ष खूप कार्यक्रमात ती हीच 2 गाणी म्हणत होती. आता आईला असं वाटलं की मुलाला, म्हणजे तिच्या मुलाला आणि माझ्या मित्राला गाणं तर यायला पाहिजे, म्हणून मुलाला तिने संगीत शिक्षकाकडे गाणं शिकायला पाठवलं. 4-1 वर्ष तो शिकला आणि त्यानंतर संगीत शिक्षक त्याचं गाणं ऐकून गाव सोडून निघून गेला. मुद्दा काय आहे, मुद्दा काय, इथून यायला पाहिजे. कुठली गोष्ट इथून आली ना की बरोबर त्याच्यावर संस्कार करता येतात. गाणं इथून आलं की गळ्यावर संस्कार केले तर त्याचा उपयोग होतो. खाण्याचंही तसंच आहे. हा, इथून आवडायला पाहिजे खायला. इथून खायला आवडलं ना की माणूस काहीही खाऊ शकतो. खूप बोललो ना मी. भूक लागली. माझं असं आहे, खाल्लं प्यायलं किंवा हल्लं बोललं झोपलं मला लगेच भूक लागते. आत्ता खाल्लं की लगेच 15 मिनिटांनी भूक लागते, चांगला पदार्थ दिसला तर. काय, आता भूक लागली. माझी भूक शमवण्यासाठी माझी एक जुनी मैत्रीण इथे आलेली आहे. आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार प्रशांत. अरुणा भट, तुमचं मनापासून स्वागत. बरं, मला सांगा की तुमचा जन्म कुठला? माझा जन्म सांगलीचा आहे. सांगली? हो. आणि किती सालचा आहे? माझा नाही, साल विचारण्याचं कारण असं की संगीत नाटक हे सांगलीत सुरू झालं. हो, बरोबर. मग ते तुम्ही तुमच्या बघण्यात आलं की नाही? नाही आलं. पण माझ्या वडिलांच्या बघण्यात खूप आलं. कारण माझे वडील, माझे आजोबा मामासाहेब भट हे प्रभात फिल्म कंपनीमध्ये छान काम करत होते. माझा मुलगा हा त्यांचा पिक्चर खूप गाजलेला होता. सांगलीला माझ्या वडिलांच्याही 2 नाट्यसंस्था होत्या, पण सांगलीमध्ये मी काही नाटकात काम केलं नाही. मग शाळा कुठली तुमची? पुण्याला भारत हायस्कूल ही माझी शाळा. बरं, आता आपण नाटकाकडे येऊया. तुम्ही अनेक नाटकातून भूमिका केलेल्या आहेत. हो, अनेक. सुरुवात कशी झाली? म्हणजे एकदम तुम्ही, मतलब मी शाळा गाळलेले आहे, कॉलेज गाळलेलं आहे. मी मुद्दामून नाटकाकडे आलो ह्याच्यासाठी की संपूर्ण करिअर तुम्ही नाटकाला वाहून घेतलेलं आहे, म्हणून मी नाटकाकडे आलो मुद्दामून. तर नाटकाची सुरुवात कशी काय झाली तुम्ही? गेली 42 वर्ष मी रंगभूमीवर काम करते. बरोबर. आणि या 42 वर्षात अनेक, म्हणजे नामवंत कलाकार 154 झाले असतील आणि बाकी सहकलाकार अनेक. त्यांच्या बरोबर मी 8,500 नाट्यप्रयोग केलेले आहेत. त्यात मुख्य म्हणजे डार्लिंग डार्लिंग अशोक सराफ बरोबर त्याची माझी जोडी होती. 600 प्रयोग त्याचे मी केलेले आहेत. लग्नाची बेडीचे तर मी असंख्य प्रयोग केलेले आहेत. म्हणजे अनेक वेगवेगळ्या नाट्यसंस्थांतून, टीम मधून. कारण बेडी म्हणजे काय, तसं भरपूर कॉमन नाटक झालं. नंतर लफडा सदन मुंबईच्याच आपल्या तोंडवळकरांच्या कंपनीचं कलावैभवचं, त्यातनं मी प्रयोग केलेले आहेत. तसंच घरोघरी हीच बोम खूप, म्हणजे मॅक्झिमम प्रयोग कुठल्या नाटकाचे केले तुम्ही? जास्त लग्नाची बेडी. किती झाले? लग्नाची बेडी ते साधारण नाही 1700-1800 प्रयोग झालेत. म्हणजे 17व्या वर्षीच मी रश्मी करायला लागली. हो. अक्षरशः. आता आपण किचनकडे जाऊया का? हो, जरूर, नक्कीच. आमच्या खवय्यांना तुम्ही आज काय दाखवणार आहात? मोड आलेल्या मेथीची उसळ. मोड आलेल्या मेथीची उसळ. हो. आणि सफरचंदाची जिलबी. सफरचंदाची जिलबी. आणि आणखीन रताळ्याची फेणी. आई शाबाश. आपलं पहिली रेसिपी काय आजची? मोड आलेल्या मेथीची उसळ. ओके, मला साहित्य सांगता काय काय? ही भिजवलेली तूर डाळ. ओके. ओलं खोबरं, मोड आलेल्या मेथ्या, हे जिरं आणि सुकं खोबऱ्याचं वाटण. ओके. मोहरी, गोडा मसाला, गूळ, कढीपत्ता, लसूण, आमसूल, कोथिंबीर, हळद, तांबडं तिखट आणि मीठ. ओके. मला सांगा, ह्याच्यात तुम्ही भिजवलं म्हणजे किती वेळ भिजवलं साधारण? ही 2 ते 3 तास भिजत घालायची. आणि त्यात भिजवताना काय मीठ हळद काय घातलं? काही नाही, फक्त भिजत घालायची, नंतर उपसायची ती. आणखीन छान. गरम पाणी का गार पाणी? गार पाणी. गार पाणी. आणि हे मेथी एवढी तुम्ही घेतली, आपण हे शेवटी जे खाणार आहोत ते कडू नाही ना लागणार? अजिबात नाही. बघा तुम्ही ना आता. अरे शुअर. मग ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय पहिल्यांदा करायचं मला? आता पहिल्यांदा आपण
पॅन गरम केलाय, त्याच्यात तेल घातलाय, मोहरी घालू? हो घाला. बस हो बस. आता लसूण किती घालू? सगळे घाला. जरा चमचमीत छान वाटतं. तिखट, कढीपत्ता, हळद, आता ती डाळ घालायची. ही ना सगळी घालू? हो हो सगळी. आता जरा परतून घेते डाळ ती. मीठ सगळ्यात शेवटी का? मीठ आणि तिखट. हो. आता मेथ्या घालायची. नक्की नाही ना कडू होणार? अहो नाही, घाला तुम्ही, मी सांगते. काय तब्येतीला चांगल्या असलेल्या गोष्टी आम्ही खात नाही, पद्धत नाही आमच्याकडे ती. पण हे खाऊन बघा आता तुम्ही. आता आपण थोडं पाणी घालूया. आता खूप पाणी नाही आता घालायचं. थोडं अजून घ्या बस. 1-2 मिनिटं झाकण ठेवूया. ह्याला वाफ आली का? हा, चांगली दणदणीत वाफ आली. आता आपण हे झाकण काढूया. आता ह्याच्यात आपण सगळे पदार्थ घालूया. काय काय घालायचं? पहिल्यांदा हे सुकं खोबरं सगळं घालायचं. ह्याच्यात आपण काय काय घातलं? सुकं खोबरं असं गॅसवर ठेवलं आणि त्याच्यात जिरं घातलं आणि पेटवलं. ते काळं पडल्यावर बंद केला गॅस. सगळं घालायचं? हो हो सगळं घालायचं. आणि मग त्याचं वाटण केलं? हा, त्या मिक्सर मधनं वाटलं. तिखट घाला, जास्त तुम्हाला आवडतं ना म्हणजे आपल्याला व्यवस्थित. हा, गोडा मसाला. हा पदार्थ कुठे शिकलात तुम्ही? हा पदार्थ माझ्या आईकडनं मी शिकली. बस. जास्त गूळ थोडं कमी करायचं. आईकडनंही शिकली आणि माझ्या बहिणीचे सासूबाई पण हा खूप छान पदार्थ करायचे. आमसूल, मीठ, ओलं खोबरं थोडं आत घालूया आपण. आणखी मग पुन्हा गार्निश करण्याकरता. ओके. वास तरी छान आलाय बरं का. मला फक्त भीती काय माहितीये, ती मेथी आपण जी घातली ना, आता तुम्हाला खाल्ल्यावर वाटणार पण नाही की ही मेथीची उसळ आहे. इतकी मस्त लागते ती. आता थोडं पाणी पुन्हा चांगली 10 मिनिटात अजून थोडं. बस. आता हे झाल्यानंतर 10 मिनिटांनी आपली खायलाच तयारी ना? फक्त वरून खोबरं कोथिंबीर वगैरे पेरायची. आणि हे कशा बरोबर खाता येईल आपल्याला? ही भाकरी बरोबर छान लागते. तांदळाची किंवा कुठलीही भाकरी? तांदळाची, ज्वारीची भाकरी, बाजरी पण ज्वारीची भाकरी. आणि बाजूला असा एक कांदा फोडून कांदा, जरा लोणी, कांदा. आणि कांदा असा फोडायचा, कापायचा नाही. कांदा असा फोडायचा, तो लेफ्टला ठेवायचा, बाजूला खराडा ठेवायचा. खराडा नसेल तर हिरवी छान मिरची घ्या, हिरवी मिरची घ्यायची, गरम गरम भाकरी, त्याच्यात थोडंसं लोणी किंवा तुपाची धार. आणि जे सुरू करायचं ना, यावर तुम्ही लिहून घ्या. सुरू करा. साहित्य आणि कृती. मोड आलेल्या मेथीची उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेली तूर डाळ, ओलं खोबरं, अर्धी वाटी मोड आलेली मेथी, भाजलेलं जिरं आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट, मोहरी, गोडा मसाला, गूळ, कढीपत्ता, लसूण, आमसूल, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लसूण, कढीपत्ता, हळद, भिजवलेली तूर डाळ, भिजवलेली मेथी आणि पाणी घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं आणि जिऱ्याची पेस्ट, तिखट, गोडा मसाला, गूळ, आमसूल, मीठ, ओलं खोबरं, पाणी आणि कोथिंबीर घालून वाफेवर उसळ शिजवून घ्यावी.